नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले हंबऱ्या आप्पाला आणि आबाला भेटून थंड डोक्यानं घराकडं निघतो. आता पुढे. रात्र चांगलीच पिकली होती. जेवण येळ टळली होती. गल्लीनं टीव्ही टेपचा आवाज फक्त येत होता. कुठंतरी चुकायाड माणूस दिसत होता. डवंग गल्लीनं तो वर निघाला होता. शिरमाजर्गीच्या दारात आला तशी पांडू पाटील डवंग अशी सारीच दारात आली. त्याच्या डोक्यात कालवाकालव झाली. आपण काहीच बोलायचं नाही, बघू काय करत्यात ते तरी, असं ठरवून तो पुढं निघाला. हंबऱ्या, थांब. आर, किती माणसं पाठवायची? हां, पांडूचा आवाज आला. का? आणिक एकदा मारणार हैसा का काय? हे बघ, कोण मारतय? उगच डोक्यात राग घालून घेऊ नको, पांडू म्हणाला. मला कुणाच्यातच याचं नाही, असा सांगून तो निघाला. पण पांडू पाटलाला तो गेल्यावर बाळू डवंग म्हणाला, त्यो काय दाद देतोय चेअरमन तुम्हासनी? त्याच्याकडं आता सरपंच आहे, तिथनंच उठून आलता त्यो. खरं तर बाळूला हंबऱ्या गेल्यालं कसंच वाटलं होतं. चिडवून तरी बघावा पांडूला म्हणून तो बोलत होता. तसा पांडू पाटील म्हणालाच, पळत येईल पळत, कुठं जाणार आहे? बाळू संधी सापडल त्यावेळी पांडूला हंबऱ्याविषयी चिडवत होता. पण पांडू फार चिडत नव्हता. त्याला हंबऱ्या कोणत्याही धाडसाच्या कामाला उपयोगी पडणारा, स्वतःचा जीव धोक्यात घालून तो आपल्याजवळ परत यावा असं वाटत होतं. त्याचा राग बाळूला येत होता. तो शेताकडं माणसं बघूनच जात होता येत होता. हंबऱ्याला त्याला बघितला की आतल्या आत कसंच वाटायचं. खरं वाड्यातल्या शब्दानं ते सारं थंड पडायचं. त्याच्या आईला झालं ते बरंच झालं असं वाटत होतं. गळ्यातल्या दागिन्यापरास पोरगं सरळाय लागलं तर किती चांगलं होईल. गणपतीनं बुद्धीच दिली म्हणायची असं ती म्हणत होती. 7वीपर्यंत नंबरात असणारा 12वीत नापास झालो ते संगतीनं. आपण वाडा धरला असता, आप्पाचा आबाचा ऐकलं असतं तर आता कुठंतरी मोठा झालो असतो, असं त्याला वाटायला लागलं. महिना झाला, 17 खाण्यापिण्याच्या पार्ट्या आत्तापर्यंत झाल्या असत्या. बरं झालं, तेवढ्यावर तरी शहाणपण आलं, रिकामा झालो. बाळू डवंगाच्यात पांडूचं उठणं बसणं वाढलं होतं. खाणं पिणं होत होतं. बाळू बँकेकडे 2-4 दिवस गेला नाही तरी पांडू फोनवर मॅनेजरला सांगत होता. त्याला कोण बोलत नव्हतं. बाळूचं पिणं वाढलं होतं. रात्री बेरात्री तो येत होता. बायकोचं तोंड वाजत होतं. तो झिंगत गप्प पडत होता. पांडूनं बाळूचं घर बसायचं ठिकाण केल्यापासून डवंग गल्ली, जगताप गल्ली न्हाव्याची घरं तिथं होतीच. रखम्या आणि उतम्या तिथंच त्याच्याबरोबर असायची. त्याच्या डोक्यात गावातली जास्त मताची गल्ली. ह्या वार्डात सगळ्याच संस्थेनं शेअर्स जास्त होते, मतं जास्त होती. पण गावंढरीला बंगल्यात बसून उपयोग नाही, हीच जागा योग्य आहे. माणसं बंगल्याकडं ठराविकच येत होती. येता जाता किमान बोलायचं म्हणून तरी बोलतात. आपल्याला बोलता येतंय. शिरमाचं घर पुढचं, तिथं देवरसपणासाठी गावातली बाईनी बाई येतीया. तिच्याकडून गावात कुठं काय चाललंय ते हमखास न विचारता कळतं. त्याचा एक फायदा म्हणून तो रोज संध्याकाळी न चुकता यायचा. ते रात्री 12-1 वाजताच उठायचा. गुरुवाच्या उतम्यानी रखम्याला वरचेवर हंबऱ्याकडं पाठवला होता. खरं पांडूचा विषय काढला की हंबऱ्या तडफडायचा आणि बाळू डवंगाच्या नावानं बडबडायचा. ती गप्प परत यायची. पण हंबऱ्या बडबडतोय असं त्यांना सांगू वाटायचं नाही.
ती सांगायचीही नाहीत. त्यांना हंबऱ्याचं पटत होतं. खरं ती आप्पाकडं कसं जायचं म्हणून गप्प गप्प होती. त्यांना नोकरीची आशा होती. संध्याकाळ झाली तसा वाड्यात नेहमीचा एक दिवसभराची कामं आटोपून आला. रत्नाक्कानी तिचा आंधळा शिरपा गल्लीनं येत होती. शिरपा वर आभाळाकडं बघत होता नि खाली काठी टेकत होता. रत्नाक्कानं त्याला धरला होता. तो पावलं टाकताना पाय बराच वर उचलून देवाच्या घोड्यागत टाकत होता. ती वाड्यात आली तशी बसलेली त्यांच्याकडं बघायला लागली. कधीच नाहीत नि या वेळेला बेघर वसाहतीतनं ही कशी काय आलीत? काय झालं? आणि आप्पाला त्यांच्याकडं बघून वाटलं. म्हातारे, टाईम करून आलीस? आप्पा म्हणाला. आलो, वाईच काम आहे. रत्नाक्का साऱ्या बसलेल्यांच्याकडं नजर टाकीत बोलली आणि शिरपा वर बघतच म्हणाला, म्हणजे आम्ही यायचंच नाही की काय? तशी बसलेली सारीच हसायला लागली. आप्पाही हसतच म्हणाला, अरे बाबा, आम्हाला येतील तेवढी कमीच आहेत. बस, रोज येत जा. तो तिथंच बैठक मारून बसला. बसलेल्यातली म्हणायला लागली, अरे तिथं कुठं, इकडं बस, तिथं चप्पल आहेत. त्यानं चप्पल बसलेल्या जागेवरनंच इकडं तिकडं सारली. काय होतंय? असं म्हणाला. रत्नाक्का म्हणाली, बसू दे कुठं तरी. नवं, तुम्ही गावचं म्होरके नवं? मग ह्यांच्या लग्नाचं काय बघूया का तसाच ठेवायचा ब्यासाठी? वाळूक ठेवतात तसा. आंधळ्या शिरपाचं लग्न म्हणून सारीच हसायला लागली. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून शिरपा म्हणाला, हसताय काय? बोला की, करूया की, कोण नाही म्हणतंय? आप्पा म्हणाला. त्या लहानग्याला सांगा जावा. रत्नाक्का बोलली नि शिरपा काठी आपटीतच. त्यो पोरं काढून रिकामा झालाय माझ्या परास बारका असून, आणि मला म्हणतोय तुला कशाला लगीन पाहिजे? तुझ्या बायकोला कोण सांभाळायचं? मी म्हणतो मला कवा ह्यो जेवायला वाढून दमला होता, आणि आईला मीच जगतोय, आणि माझ्या बायकोची ह्याला काळजी का? शिरपाचं देवरसपणावर चाललं होतं. परगावची माणसंही त्याच्याकडं यायची. रत्नाक्का बोलायला लागली की कसलीच भीडभाड ठेवायची नाही. ती म्हणाली, आता ह्यो आंधळा आहे म्हणून त्याचं काय सगळंच आंधळं आहे होय? तशा बसलेल्यांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या. आप्पाच म्हणाला, ते सगळं खरं आहे. तू पोरगी तरी बघ. तुझ्या बारक्या पोराला मी सांगतो. काय शिरपा? मी सांगतो त्याला. नुसतं सांगायचं नाही, चांगलं कान झाडायचं. त्याचा वस टिकला पाहिजे नि माझा बुडवू. शिरपा तावातावानं काठी आपटीतच बोलत होता. त्याला 2 महिन्यापासून भावाला पोरगा झाल्यामुळं सारखं वाटत होतं, आपण लगीन करावं, आपल्यालाही पोरगं होईल. पण त्यानं भावाला सांगितलं नि त्याचं लागलं. त्यावेळीपासून तर त्यानं रत्नाक्काच्या मागच लावलं, लग्नाचं बघ, नाहीतर देवरसपणच बघणार नाही. उपाशी मर. सांगतो तुझ्या भावाला पोरगी बघा. आप्पा म्हणाला. म्हणजे काय आहे? उगच कार्यात भांडण चांगलं नव्हं? शिरपा म्हणाला. कार्यातच नाही, भांडण कधीच चांगलं नाही. आप्पा म्हणाला. मी बी तेच म्हणतोय. शिरपा असं म्हणाला आणि रत्नाक्का सांगायला लागली, आणि ह्याला बी लागलंच सांगा, घरात माझ्या संग भांडण करतोय. आता गा, मी कशाला भांडण करतोय? शिरपा कावरा बावरा झाल्यागत झाला. करतोय नवं, योग भाड्या लगीन हुईस्तवर गुळागत होता. बायको आल्यावर आईच्या हातचं कडू झार सारच लागायला लागलं. तुझा तरी काय नेम? रत्नाक्का म्हणाली. नाही रत्नाक्का, ह्यो तुझा पोरगा करायचा नाही तसा. चंदू अण्णा म्हणाला.
आणि शिरपाला आधार घावल्यागत झालं. तर बायकोला सारखी चाटीत बसायची आहे, ही सांगायला लागली गुळाचं आणि कारल्याचं. रत्नाक्कानं दोघं पोरं नवऱ्याच्या मागं रोजगार करून सांभाळली होती. गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही. आप्पानंच त्यांना बेघरमध्ये घर बांधून दिलं होतं सरकारी योजनेतनं. त्या घरात एकाच खोलीत ही आणि दुसऱ्या खोलीत तिचा लहानगा पोरगा राहत होती. अंधार पडाय जावा आता, केरबाडोंब म्हणाला. आणि शिरपा, लाईटी फेक हायत्या गावभर, म्हातारीला दिसतंय माप. केरबाडोंब सारं गाव पालतं घालून जावावं लागणार म्हणून म्हणाला. त्यालाच आपली चूक झाल्यागत वाटलं. तो गप्पच बसला. आबा आला. त्याला रत्नाक्कानी तिचा पोरगा दिसला. काय भानगड र, टाईम करून मायलेकर आलायसा? आबा, भानगड कुठली, शिरपानं लगीन ठरवायचं हाय म्हणून आलोय. मग ठरवायचं. पोरगी कोणच्या गावची? आगा, लगीन केल्यालंच बरं. जिथल्या तिथं दावं राहतंय. काय काय वाचतोयस नवं पेपरात? ढोरं बरी, माणसं नग. पाक नात्यागोत्याची सारी वाट लावून टाकली या. पेपरवाली बी असल्या बातम्यात चटणी मीठ लावून छापत्यात. चांगल्या बातम्यासनी त्यासनी जागा मिळत नाही. त्यांचं तरी काय म्हणा, खपायसाठी. त्यावर त्यांची पोटं. माणसं बी तसं असलं की पेपर घेत्यात. म्हातारे पोरगी बघितलीस का? टाकूया तांदूळ. तू तरी किच्ची त्याच्या जन्माला पुरायची आहेस. त्याला शिजवून घालाय कोणतरी पाहिजेच, नाहीतर उपाशी मरायचं तुझ्या माघारी. बघ लवकरच. शिरपाला आबाच्या बोलण्यानं पोट भरल्यागत झालं. तसा तो उठला. सांगतो आबा, योगदुम हाय, विचारून येतो. रत्नाक्का म्हणाली. कवा बी सांग, येतो आम्ही. आबा बोलल्यावर ती गेली. बाकीचं कोणच त्यावर बोललं नाही. आबा बोलत असताना मात्र आप्पाला परटाच्या येसा आजीनं महारमळीत सांगितल्यालं सारं आठवलं. खरंच आबा म्हणत्यात ते, माणसं नाती गोती विसरलीत. स्वतःची बायको काय करती ते कळना. आप्पाला कसंच झालं. जेवण करायचं होतं, पण भूकच मेल्यागत झाली. त्या दिवशी गत केरबाडोंब साऱ्यांना जेवून परत या म्हणाला आणि स्वतःही जेवायला गेला. ती सारीच उठली. आप्पा एकटाच विचारात. सोसायटीचा कार्यक्रम लागणार. गावाला निवडणूक माहीत नाही. पहिल्यासारखीच पांडूला घेऊन माणसं निवडावी, बिनविरोध करावी. पण तो चेअरमन पदानं हटणार नव्हता. बऱ्याच जणांना तो नकोच आहे. पण तो गप्प बसणार? आप्पाच्या कानावर पांडूनं निवडणुकीची तयारी चालवलेलं येत होतं. पण त्याला माणसं पोरांची कामं करा म्हणणार, मग मत देतो म्हणणार. त्यानं ढाले पाटलाला आणायची तयारी चालवलेली केरबाडोंब म्हणत होता. त्याला आता आमदारकीचं वेध लागल्यातच. तो सांगितल्याबरोबर येणार, पोरांना एकत्र करून काहीतरी सांगायला लावणार. सोसायटी काहीही करून आपल्याकडेच ठेवायची तो प्रयत्न करणार. आपल्याला हालचाली केल्या पाहिजेत. केरबाडोंब आला. कोणच नव्हतं. आप्पा जेवायचं म्हणून आत गेला. एक जमायला लागली. आप्पा आला. डोंब म्हणाला, आप्पा, मुसलमानांचं शेअर्स बरंच हायत. त्यांना एक उमेदवार द्यायला सांगावं. मला नाही वाटत ती आता कशात भाग घेतील म्हणून. तुमचं ऐकत नाहीत होय? नाहीतर पांडूकडं कोणतरी उभा राहायचा. मग तिकडं बी उभा राहायचं नाही म्हणून तरी सांगा. रकमाचा बाळू म्हणाला. तिकडं कोण उभा राहणार म्हणून तुला कळालंय का? आप्पा म्हणाला. काय सांगावं, तो नुऱ्या असतोय पांडूकडं कवा कवा, म्हणून तुम्ही बी त्यांना तुमच्याकडं वडता. दोन घास मिळवून खाणारेसनी तुम्ही काय आणि ती काय.
असलं राजकारण कशाला करताय? दम असला तर करून दाखवा की बिनविरोध. आबा बोलले तसा चंदूअण्णा म्हणाला, आबा, आम्हाला सुख लागलंय होय. त्यो चेअर्स यादी काढून चाचपाय लागलाय आणि चेअरमनपद त्यो बिनविरोध करून सोडणार आहे होय. मग असं ना त्यो चेअरमन, आबा म्हणाला. किती दिवस आबा? बाकीचे कोण आहेत का नाहीत? बँकेच्या इलेक्शनमध्ये घर भरलं. 5 पोरं गावची लावतो म्हणून मामाच्या नावावर पुतण्याच तेवढा लावला. गाव सारं बोळ्यानं दूध पितंय होय. आणि आम्ही म्हणून तरी काय तो ऐकणार आहे होय. केरबाडोंब जोरात डोंब उसळल्यागत बोलत होता. साऱ्या गावाला पेटवतोय तुमच्या विरोधात आणि तुम्ही त्याचंच खरं म्हणत बसा. त्यानंच तो शेफारून गेलाय. उद्या आम्हाला कुत्रं हिंगलायचं नाही. तुम्ही सारंच त्याच्याकडं देणार असला तर द्या जावा. आम्ही त्याचं नाव काढीत नाही. रखमाचा बाळू म्हणाला. तसा गण्यागुरव, होय, आमच्यानं काय निपतंय? त्याला सारं द्यायला त्याच्या आज्यानं ठेवलंय. आम्ही काय तांदूळ दळीत बसायचं का काय? आप्पाच्या बोलण्यानं केरबाला परत जोम आला. नाही, ते आता तुम्ही ठरवा. पार्ट्या कुठं नाहीत? 4 घरांच्या वाडीत 5 पार्ट्या हायत्या. कवा तरी ते व्हायचंच. सारंच त्यांच्या कोंबड्यानं उजडायचं म्हणल्यावर आमच्यानं जमायचं नाही. आबा, सरपंच पद दिलं नाही म्हणून त्यानं 1.5 वर्ष केवढा दंगा घातलाय गावात. त्यो बाळ्या डवंग ज्याला आप्पानं भाकरी दिली तो त्याच्या संग फिरतोय ने आप्पाच्या विरोधात बोलतोय. त्याला आप्पानं केलेल्या वाटण्या पसंत नाही त्या. माणसं पावलावर बदलत्यात. पाणी पिऊन बदलायचं दिवस गेलं आता. उपकार केलेली माणसं लगेच विसरत्याती. त्या देशमुखानं आपण पडला म्हणून आप्पाचं जिल्ह्याचं पक्षाचं पद काढून घ्यायचं काय ते कारण होतं? आजपर्यंत केलेली मदत सारी पाण्यात गेली. तोच आपल्याकडं ठराव असता तर त्याचा बा यायला पाहिजे होता. केरबा आबाला कधी नव्हे तो बोलत होता, पण आबाला गावात 2 पार्ट्या नको. आपल्या माघारी काहीतरी होऊ दे, पण आपण हायतवर तरी गावात पार्ट्या बिरट्याचं वारच नको असं आबाला वाटत होतं. आबा भाऊ भावाजवळ राहीनाच नव्हं तर सरळ राहीना तिथं गावाचं काय? बाळ्या शाना म्हणी तसा मग का एक कान घेऊन गोबर गॅसनी संडास फोडला. त्याला 2 महिन्यानं आत्ताच ते कसं सुचलं? असं पुढाऱ्यानं शिकवायचं असतं होय. हंबऱ्याला नामा डवंग सांगत होता. ते केरबालाही माहीत होतं. हंबऱ्याचं डोकं बाळू डवंगाचं नाव निघताच बधीर झाल्यागत झालं. आबा गप्प झाला. आप्पानं गुलाबबाईला बोलवायला माणूस पाठवला. आप्पा त्याच्याकडं उमेदवाराची यादी तयार असल म्हणून गेला. आपण झटक्यात ठरवायला पाहिजे. गुळव्या म्हादा केरबाचं बोलणं निम्म्यात आल्यावर आला होता. आबाला साऱ्यांची तयारी झाल्यागत दिसत होतं. आपल्यालाच काय हे माहीत नाही. बहुधा ह्यांची चर्चा अधिक झालेली दिसतीया. त्यामुळं आपण गप्पच बसावं. गुलाबबाईला लगोलग आला. साऱ्यांना बघून त्याला कसंच झालं. कशाला बोलिवलं होतं? गुलाबबाई म्हणाला. आम्ही तुम्हाला सोसायटीत उभा करायचं म्हणतोय, केरबाडोंबानं सांगितलं. त्याचा चेहरा कसाच झाला. तो सांगायला लागला, रात्रीच तुमचा चेअरमन आलता. इब्राहिमला नाहीतर नुऱ्याला उभा राहावा म्हणतोय. तसा साऱ्यांच्या डोक्यात काजवा चमकल्यागत झालं. आप्पाला डोंबाचं मगापासून जरा जास्त वाटत होतं ते कमीच वाटायला लागलं. पांडूनं याच लोकांचं प्रपंच बाहेर काढलं. गाव सोडायची त्यांच्यावर वेळ आणून ठेवली. तोच पांडू त्यांच्यात जाऊन बसावटायला लागला. ती माणसं त्याच्यात. आबाचं डोकं गरगरायला लागलं. बघा आबा,
बिनविरोध करायला निघालाय. त्यांची तयारी तर बघा. डोंबाला चेव आल्यागत झालतं. तो मग भाई काय सांगितलंसा तरी काय त्याला? गुलाबभाईला काय सांगावं ते कळत नव्हतं. काय सांगायचं? त्यो इब्राहिमच्या बायकोचं नाव धरणारच म्हणतोय. बाळू डवंगाचा दोस्त नव्ह हिंबरा, त्यालाच घेऊन आलता पांडू. इब्राहिम बी काय बोलना. आमासनी नको आम्ही म्हणतोय. खरं नुरा आणि त्यो काहीच बोलनात म्हणल्यावर आम्ही काय समजायचं? खरं तर नकोच आमासनी ही तुमचं राजकारण. झालं एवढं? बस झालं. साऱ्यांनाच काळजी लागली. चंदूअण्णा म्हणाला, गुलाबबाई म्हणलं तसं आमच्यात इब्राहिमच्या बायकोला उभी करा जावा. आप्पा म्हणाले, आता तरी मी काय बोलणार? ते त्यांचं त्यांनीच ठरवायला पाहिजे. तेच त्या बाळू डवंगीरा बिगार पान हलना झालाय. गुलाबभाई म्हणाला. पांडू पाटलाला ढाले पाटील बँकेचा संचालक झाल्यापासून आभाळाला हात लागल्यागत वाटायला लागलं. नि आमचं मोडल्यागत. तोपर्यंत केरबा डोंब म्हणाला, डवंगाला काय आता बँकेचा संचालकच हातात आल्यागत पांडू संग रानधाड पगार चालू असताना फिरायला काय नडतंय? त्यात ढाले पाटील आमदारकीला लढवायची म्हणतोय. मग आप्पाला देशमुख फोन करणार. मग जायचं. नाही तर गप्प बसून पांडूच्या संग असल्यागत होणार. रकमाचा बाळ्या बोलला. धन्यवाद.